ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि। हे प्रभो आनन्ददाता ज्ञान हमको दीजिए शीघ्र सारे दुर्गुणों को दूर हमसे कीजिए। लीजिए हमको शरण में हम सदाचारी बने ब्रह्मचिंतक धर्म रक्षक वीर व्रत धारी बने। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए। निंदा किसी की हम किसी से भूल कर भी ना करे सत्य बोले झूठ त्यागे मेल आपस में करे। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए। प्रेम से हम गुरुजनों की नित्य ही सेवा करें दिव्य जीवन हो हमारा तेरे यश गाया करे। हे प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए। शीघ्र सारे दुर्गुणों को दूर हमसे कीजिए दूर हमसे कीजिए। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। अच्युतं केशवं राम नारायणम् अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभम् अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभम्। कौन कहते हैं भगवान आते नहीं द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं। अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदरम जानकी वल्लभम। कौन कहते हैं भगवान आते नहीं माँ शबरी की तरह तुम खिलाते नहीं शबरी की तरह तुम खिलाते नहीं। अच्युतं केशवं नाम नारायणं कृष्ण दामोदरं जानकी वल्लभम्। कौन कहते हैं भगवान सुनते नहीं माँ यशोदा के जैसे सुनाते नहीं। कौन कहते हैं भगवान सोते नहीं माँ यशोदा के जैसे सुनाते नहीं। अच्युतं केशवं नाम नारायणं कृष्ण दामोदरं जानकी वल्लभम् कृष्ण दामोदरं जानकी वल्लभम् कृष्ण दामोदरं जानकी वल्लभम्।
श्री कृष्ण चंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। रघुवीर समर्थ। एक वीक का गैप हुआ। सुख दुखे समय कृत्वा लाभालाभो जय जय। राइट। वर्स नंबर 34 no 36 38 38. 38 सुख दुख समा सुख दुखे समा कृत्वा लाभालाभो जय जय। We'll revise in short first and then start. There are batches of groups of two. Sukha, Dukha. Huh? Then Labha, Labho. And Jaya, Jayo. When Sukha comes, automatically Dukkha follows, or the Dukkha is always there. When Labh is what? Profit, maybe. And profit or you gain something, you're bound to lose something. And when you win, there's a loss. Always. They go hand in hand. See, it's natural, na? That's nothing abnormal which is discussed here. When you get happiness, 1 year will be in happy, 6 months will be happy, okay. And lava lavo, when you gain something, you lose something, okay. For example, if you get a job, you're gaining that you're getting a job, but you are losing your freedom. And Jaya Jayo, when there is a victory, for example, Mahabharata war, Arjuna and Pandavas won, but they lost their kith and kin, like Bhishma Pitama, Dronacharya. So in all these circumstances, तथा युद्धस्य युञ्जैव नैव नैव नेमकं दिख रहा नहीं है काय रे शेवटचं वाक्य या नेमकं गीता पण नाही लास्ट वर्ड इज व्हॉट 38 In Sanskrit, पाप पापम वापसि Papa Mapusi. है ना so if in all these circumstances if you say you engage in the battle for the sake of the battle just you will not incur any sin. We have discussed last time that when sin occurs, when the karta or a doer is me, I am doing something and therefore, but when karta is Lord Rama or Lord Krishna, then the doership is with him. है ना? For example, if you say that the work is being done through me by the Lord. In quantum physics also say they are saying that if every cell of our body is filled with energy and that energy is pulsating in the entire system, and therefore when you work with an enthusiastic mind, whatever you do, it becomes a success and you feel happy. Whereas if you do anything with the dreaded, then what you say, depressed, and in a spirit of compulsion, then those whatever you do becomes a pain for you. अरे क्या है ऑफिस को जाना पड़ता है 4 दिन छुट्टी है ऑफिस को जाने दैट द ट्यूसडे विच विल कम और वेडनेसडे विच विल कम विल बी ड्रेडफुल अभी 4 दिन छुट्टी है सैटरडे संडे मंडे ट्यूसडे आई डोंट नो मे बी एंड देन फिफ्थ डे गो अरे क्या यार काम को जाने का shit, अच्छा था but whereas if you take it otherwise that 4 days were nice we had recreation and now fifth day I'll go enthusiastically then that will be a boon or that will be a क्या है, a booster for you. Similarly, in this year, if you say what is Lord saying that if you take all this sukha dukkha, then lava and jaya jaya in a spirit of equipoise, then then even if you kill your kith and kin, you'll not incur sin. Arjuna had that fear in his mind, no, that I'm going to kill my near and dear ones, then I shall incur sin. That's why he's clarifying it. Now, let's Gurudev has given the this thing that in the spirit of enthusiasm and that what is that spirit known as inspiration, inspired spirit, and that spirit of inspiration you take
to do things, then those things become divine. Like he gave the example of Mona Lisa, or all the divinity, the divine things, or all the genius we see around. Newton, for example. Apple किसके सर पे नहीं गिरा, सबके सर पे गिरा. Everyone saw the apple coming down, but gravity came in the mind of Newton only. Likewise, all the discoveries which happen, that happen in that moment of inspiration, where that the scientist or the discoverer is what, bypassing his own ego and egocentric desires, is one with that divinity. त्यावेळेला कुठली गोष्ट होते घडते, आणि आपण करतो असं म्हणायची काय गरज नाही. ते दॅट दॅट डिवाइन एनर्जी or that Lord makes it happen through you, and that is once in a lifetime, or once in a lifetime, or maybe very few times in the life. It's not always. If you the Gurudev says, if you tell that Leonardo Vinci to come and paint a second Mona Lisa, it will not happen as the first one. That was the masterpiece. है ना? परत परत ते होणार नाही. Okay, what else? Like bring your mind and intellect to the steadiness and poise, and you had mentioned like this technique is called yoga. Like, so we have to what we are doing activity, we keep our mind also in that. Body, So intellect should always be body, mind, and intellect should also always be integrated. Yeah. Once they have a, they bifurcated, or there is a collision between the mind and the body, mind and the intellect, mind and the intellect and the body, finished. That utal putal won't be there if we keep all in the same plane. Same. Now we are in the study group. I have come to the study group for the state of study group for my improvement. If that is a thought, then there will be no, अरे यार कितना टाइम हुआ, 5-20 और 1 घंटा निकलने का क्या, सुनेंगे क्या, निकाल को म्यूट करके कुछ तो भी करो, व्हाट्सएप का मैसेज आए क्या. इतना बाइफर्केशन है ना जिंदगी में. Kalas, so much diversions are there, and therefore you are not where you are. Last time I told you, Gautam Buddha said that I am where I am. That is meditation. So meditation is 24/7. I should be where I am, and I should do what I am doing. If I am speaking on the phone, give my 100%. If I am, reading, give my 100%. Either I am in the future or I am in the past. ऑफिस को जाने करेंगे तो यार कितना 10 मिनट हो गया, विष्णु सहस्त्रनाम बोलने का अभी 10-12 मिनट में हो जाएंगे क्या, क्योंकि लोकल पकड़ने का, फिर वो विष्णु सहस्त्रनाम को भी मतलब नहीं, कुछ तो बोलने का, कुछ तो भी करने का. हाँ. So you are doing your, Gurudev always says that when you are doing a japa, your meditation, see to it that there is nothing, you don't have any other commit for the next 2 hours. 2 घंटा कुछ नहीं चाहिए. Therefore, early morning or after you come and settle in and at home in the evening or night. बीच बीच में करेंगे तो your mind will not be focused. It is natural. It's not something abnormal. तो मैं किधर जाने करेंगे, if I got a local or train at suppose 8:30, and if you sit for meditation at 7:30, how it will work? नहीं होगा. So I should plan. Therefore, Gurudev says, if you have read the first, what is that? Slogan पढ़ने का है, I forgot to. In the calendar, what is it? Work out your plan and plan out your work. Schedule. Yeah, first a calendar. Work out your plan and plan out your work. You work out what you have to do. Therefore, if you have a timetable in your entire day, it becomes simple and you become busy, and there are no negativities entering you. A boy came to Swamiji, and then with Swamiji he was very good. Swamiji had given him a certain schedule to be followed in the entire day. Get up at 6:30, 6 o'clock, do your yogasana, do 11 Surya Namaskar, then have your bath, then you do your japa, then chant Gayatri, then after breakfast read the text of Ramayana, and after that you go for a stroll or walk alone, come back, wash your clothes. He has given us a certain schedule, and that he followed for 1 month. And then he said, Swamiji, I was the most happiest person. This joy which I got in 1 month, I never got. And then he went home again, and returned after 15 days. Says, my life has become dreadful. Said, why? Whatever did you follow at least 1%, 10% of what I told you? No, he said, I dropped everything.
That time Swami said that if you have got a timetable, scheduled timetable in your life, that what you have to do at what time, then your entire day is going according to the schedule, pursuing your goal. And suppose if you decide that we are taking that exercise last during Narad Bhakti Sutra, that at least 1000 japa I would do. You think how the life was that time? मला एक जप करायचा आता I have to devote 20 minutes, 45 minutes, whatever the time you took for it. And the entire day was revolving around that thought. So automatically your namaswara was going on, your work was going on, and your devotion was there, and there was certain sort of systematicity in your entire day. है ना? But then coming out from that thought, if you decide here also, what is saying here? That what is yoga? Yoga is steadiness and poise. Yoga is not what to say twisting of the body, but it's the straightening of the mind. बॉडी कितना भी ट्विस्ट करो हो जाएगा, लेकिन माइंड सेट करने को कितना तकलीफ है. यू डिसाइड टू गो डू वन आसन, इट इज सिंपल, बट देन ट्राई डूइंग इट इन अ माइंड, हाउ डिफिकल्ट इट इज. You don't know what thoughts will come at what time. If, for example, I am seeing Nishkala's specs, I think अरे मेरे जब आँख तब ये करके आने का, चेक करके आने का, नंबर बढ़ेगा क्या देखेंगे. Like what is the significance? I am doing a study group. कुछ भी thought, what thought will come when I don't know. कुछ भी आ सकता है कभी. So better way is there are two options. One is engage your mind in japa, but that is difficult for all of us because we are in grahasti, we are working, we are doing something. Second is try to observe the mind as a witness. Then also it will work. Like just now I told you, thoughts coming. Why the thoughts are coming? As long as we don't get carried away with the thought. Carried away, engage in that. Engaged in that. As long as your body, mind, and intellect are different, and you know that this is my body, this is my intellect, and this is my mind. As long as there is no problem. The moment you interact with it and become one with it, then your ego becomes one with the body, with the mind, or with the intellect. Then the problem starts. Arey, I got a scratch here and it is itching. My body is doing finished. The attachment to the body is the most, and then the mind, and then the intellect. Think, what are you attached to most? I'm attached to my family, but family is in relation with your body only. I'm attached to my job, I'm attached to my money, I'm attached to my physics. How fit I am, see, flat. Always correlating yourself with the body. एक महात्मा है, वो एशिया यूनिवर्सिटी ऑफ यूट्यूब, काय त्यांचं नाव विसरलं होतं, चैतन्य माहिती हे इज द बोथ as kidneys are failed. प्रेमानंद जी महाराज. प्रेमानंद जी. तो अभी भी उनका किडनी he was critical last week. What is saying? अभी इतना ये किया तो हो गया, अभी बोले जिसका नाम जिंदगी भर लिया उसको मिलने की घड़ी आ गई है. अभी ऐसा लग रहा है कब जाके उसको मिलूं. कितना है ना, हाउ मच लव. हम ऐसा बोल सके, खाली मुंह से बोलो यार, तो भी यू हैव फिनिश्ड योर कॉन्कर्ड हाफ योर लाइफ. खाली बोला अरे यार व्हेन विल आई मीट द लॉर्ड, आई एम सो ईगर टू मीट द लॉर्ड, इतना तो बोला ना, तो द फियर ऑफ डेथ विल जस्ट वैनिश फ्रॉम योर लाइफ. मरण्याच्या सारखी भीती वाटत, व्हॉट विल हॅपन व्हेन वी डाय, व्हॉट विल हॅपन. इफ यू हॅव दिस थॉट, throughout my life, but throughout his life he has taken the Lord's name. Throughout my life taken the Lord's name. Now I am going to meet him. So nice. थोड़ा ये हो गया है सब, तो डर भी गया है ना, अटैचमेंट तो गए पहले से, ऐसा है. Read. I don't know if I forgot where we had come. Ramakanth will know. Ramakanth एकदम meticulous है. And Vaibhavi also, Vaibhavi is traveling. I think page 101. Arjuna came to the. I think we have read up to this is surely the divine path that one should at all costs. Yeah. Arjuna, right? You Arjuna came to the
delusory miscalculation of the situation because he evaluated the war only from the level of his sentiments. The opposing forces were teeming with his own relations, and to kill and exterminate them was indeed against the ethical point of view. But this emotionalism overpowered him, and at this moment of his total inward chaos, he completely lost sight of the other consideration that would have helped him to regain his balance. He surrendered as a mind should to Krishna, the inner discriminative capacity. Therefore, the Lord, having undertaken to guide Krishna, provides him with all the available data gathered To guide from Arjuna, different points of view. Ramakant, to guide Huh? Arjuna, not Krishna. To guide Arjuna, not Krishna. Sorry. Uh-huh. Therefore, the Lord, having undertaken to guide Arjuna, provides him with all the available data gathered from different points of view. Throughout the Gita, Krishna plays the path of the discriminative intellect in an individual, a true charioteer in the Upanishad sense of the term. Hmm. What does a charioteer do? He shows the path to his owner. है ना? Wherever he Not goes, he will refundable. find. We have 7 No. left. You will not be charged yet. ए 7 left. वैभवी आवाज बारीक कर. Sorry, How sir. to do that? हाँ. So what does the charioteer do? He shows the path and takes his owner out of all the dangers. And so also Krishna plays a discriminative part of the discriminative intellect, and wherein he's shown the true path to the Arjuna. And what is overcoming him? His emotional chaos within him. That how to kill my near and dear ones. Hmm. Likewise, we have discussed in n number of times in our study group also that if we had this thought of not killing your near and dear ones, why did you come to war at first? When you yourself declared a war against Adharma and you said, I'll kill everyone, including Duryodhana. And then when actual time of war comes, your hands and feet have gone cold and you don't want to fight anymore. Hmm. That shows the fickleness of the mind. And here, if Arjuna was so lucky, I say, that he had got a charioteer or he had got a mentor like Krishna. जिथे कृष्ण आहे तिथे ऑटोमॅटिकली सगळं होतं. आपल्याकडे गुरुदेव आहे, आपल्याकडे भगवद्गीता आहे. You read any chapter of the Gita and you'll get the answers what you want. Ailing body, ailing mind, uncertain intellect. There is no fourth problem in our life. Either related to the body, either related to the mind, and either related to the intellect. What is problems you have? I don't have money, body. My health is not good, body again. Mind is becoming very negative nowadays. Mind. I'm unable to decide what to do, marry or not to marry. Or to take a job or to take up to retirement. Or save the money or go for a foreign trip. No? To even in the spiritual field, to follow the path of Chinmay mission or to follow the path of art of living. किधर जाने का? आर्ट ऑफ लिविंग में सुदर्शन क्रिया इधर क्या है? इधर कुछ क्रिया भी कुछ करके नहीं लेते, उधर वो अच्छा है. You go anywhere. See, whatever without these three, there is no fourth option. Either you have got problem on the body, physical level, body level, mental level, or intellectual level. And here, if I have got a charioteer or a mentor like Lord Krishna, nothing like it. But we all have got mentors, but we are not letting him come in our life. That is the problem. The tragedy of human life is Lord is always there to help us.
सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाय. इज ऑलवेज विथ अस, in us, around us, above us, below us. Every cell of our body is permitting, but we have not got time to look at him, and we don't have that, courage also only, I'll say, courage to surrender my life to him. Try doing that. When you start surrendering your entire life to him, see the wonders which happen. Because once you प्रेम गदी अति साकरी ताम है दोनों समय, एक मैं या एक हरि, दो रह ना पाए. Either I will remain or the Lord will remain. If I is there, Lord doesn't remain. I is the ego. And when the Lord comes, ego doesn't remain. इकडे भगवंतच बघितलं, कोण येते माझा भगवंत आलाय. Have you done that? I told you one exercise to do. I don't know how many of you all did it. That whenever you leave your house, tell the Lord that I am leaving the house. How many of you all did it? सर मी करते. हा बस 4 झाले ना. आता याच्यात त्याचा नेक्स्ट स्टेप, आता पुढचा स्टेप, की पुढच्या वेळेला जाताना पुढच्या आठवड्यात काय सांगायचं, जेव्हा मी चालले माझ्याबरोबर चला. कम विथ मी व्हेनेवर आय गो. सर मी त्या सांगितलं ना? स्टेपवर आजच आले. चालले मी. व तेच ना. आता हे घ्यायचं, जिथे जातो तेथे मी तुझा सांगायचं. व्हेनेवर आय कम विथ मी, कम ऑन. मला चैतन्याने सांगितलं, म्हणजे हे बरोबर आहे, पण जर आपल्याला त्याला आपण बरोबरच घेतलं, बाहेर गेलं की तुम्हाला काय झालं तर काय करणार, मग त्यालाच बरोबर घ्यायचं. सगळीकडे जाताना चल भाऊ मागे बस, पुढे बस, चला आपल्याला जायचंय. There is also one more thing. I mean, they used to say that I should come Sukhrup back home. That's how you pray to him. सुखरूप बरोबर आहे, पण हे छान आहे ना उलट. You are praying to him that I am going. You see, you have now accepted his existence at home in this week. Those who have done it. I म्हणून at least is there. मी चाललोय बाहेर. आता तूच बघ काय करायचं ते. हे छान, हे पण this thought is also good. But the second is a step further. That चलो हम जाएंगे, चलो हमको जाना है. किधर जाने का, बेल खाने. अरे एग्जाम्पल बोला कि जाने जाओ किधर भी, लेकिन बेल खाने जाने होटल में चलो जाएंगे. तो बेचारा आता चलो बोलेंगे तो आ जाएगा वो. He's always with us. We are trying mentally, what you are trying to say, this is an exercise to bring the divinity in each and every step of our life. भगवंताला सगळीकडे बघायला हळूहळू एकदम नाही होणार आहे. चला आता रिअलाइज झालं आपण, असं होत नाही. हळूहळू ते हे सगळं उपकरण आहे, ते सिस्टम हॅज टू बी प्रिपेअर्ड फॉर इट. 0च्या बल्ब मध्ये तुम्ही 1500चं वॅट टाकलं तर काय होणार आहे, तो बल्ब फुटून जाईल. मग हळूहळू साधना करत करत बनत बन जाय म्हटलं. धीरे 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 करते करते द प्युअर अँड प्युअर यू बिकम, द मोर stronger you become mentally, intellectually, spiritually. Then he will see to that he comes to it. काय करायला लागणार नाही, काय करायचा प्रयत्न पण करू नका, फक्त आपण स्वतः त्याला उपलब्ध व्हा. You just be available to him. That is the secret of success. आता रवीला माहिती आहे जास्ती माझ्यापेक्षा, की चॅन गीता देऊन टाकलं त्या देवाच्या हातात. काहीतरी झालं पण झालं नाही व्यवस्थित. थोडा त्रास झाला मध्ये पहिल्या हल्ली, शारीरिक त्रास झाला, सगळं झालं, बट इव्हेंच्युअली इट हॅपन नो. रवी, बाय द वे, डू यू नो डू यू रिमेंबर who won the Gita competition last year? There was one Spruha Srikhande or someone from Nagpur. What? A girl from Nagpur won. You remember? Yeah, she's in 7th standard, 6th, 7th standard. Someone from Nagpur won, if you remember. I don't know. You don't remember. No, she was on KBC this week, and she chanted Gita in exactly Swami Brahmananda's tone. 3 stanzas, 3 verses. And she told that I won the Gita competition last year, she said, in national one. Because then I correlated both. That's why I'm asking. Anyway. She had bought see how people utilize their time. In COVID, what did we do? कुछ नहीं किया, सिटी मारते बैठे. कोविड कभी जाएगा, मास्क लगाओ, ये लगाओ, खाने को क्या है, पीने को क्या है,
बाहर कौन मर गया. This girl, I had to enter Gita in those that COVID time, 1.5 years. 700 slopes. The age is 11, 12. See how you utilize the time, how you take the positivity out of the negativities in our hand. Problems are 100% there throughout our life. They will remain. But how I may convert them into assets is in my hand. हो ना? Yeah, and I told you last time also that if you take any situation, any object, and try to take the positivity, try to see the positivity in it. आता कोणते if someone is sick at home, you do his what, take care of him as if you are taking the care of the Lord. भगवंताने मला एक संधी दिली की त्याच्यामध्ये काळजी घ्यायची. लेट मी डू टू माय बेस्ट वॉट एव्हर आय कॅन डू. मग त्रास होत नाही. काय डोक्याला ताप आहे आले आणि आम्हाला त्रास होता, आम्हाला कुठे जाता येत नाही. ऍक्सिडेंट. देर आर मेनी थिंग्स ऑफ टेकिंग नेगेटिव्हली. मग पुंडलिका भेटी परब्रह्म आले काय म्हटलंय? Pundalik, when he was serving his parents, mother and father, even the Lord came, he didn't care. He said, my job is now, my duty is now, my responsibility is now to take care of my parents. If you have come, take this wheat, wheat फेकली ते. And he said, you stand on this, and then let us see. Once I finish doing my seva, I'll come to you. असं आहे ना. आपण ईश्वराचं नामस्मरण करून कुठलीही देवा ईश्वरा पण बुद्धीने केली. दुसरा निष्काम आता 3rd चॅप्टर मध्ये येईलच म्हणा. आय डोंट वॉन्ट टू ब्रिंग इट अगेन हियर, बट देन दिस इज द थिंग. कंटिन्यू आफ्टर thus placing. After thus placing all the possible points of view upon the problem, the spiritual, the intellectual, the ethical, and the traditional, for Arjuna's consideration, Krishna concludes in the earlier stanza that Arjuna must fight. In this stanza, Krishna tries to explain how he should conduct himself in this understanding. Undertaking. It has been said that he should fight the war with perfect detachment from all anxieties, which generally come to an individual when he identifies himself with the non-self, Anatma, at the level of his intellect, with the concept of pain and pleasure at the level of his mind, with the fears of gain and loss, and at the body level with the restlessness of conquest and defeat. Equanimity. It is connecting. Okay. Equanimity in all such mental challenges is a factor that ensures true success in life. We have explained earlier how the human mind is to be kept open while working in the given field of life, so that while living in the midst of life's battles, it can exhaust the vasanas that are already in it. This purgation, catharsis of the soul, is the compelling purpose for which every living creature has arrived on the platform of manifested life. Viewed thus, each individual living creature, plant, animal, or man, is but a bundle of vasanas. We are caught up in 3 things. Regrets of the past, tensions of the present, and anxieties of the future. Always. And why this comes? Because we have got attachment to the non-self, that is Anatma, which is considered as sin. What is the greatest sin? Do you know? The greatest sin is that I consider myself to the body, intellect, and mind. Whereas I am the pure self. So परब्रह्म स्वरूप मीच आहे. पण माझ्या भ्रमाने आणि माझ्यातले करणाऱ्या अनवॉन्टेड थॉट्सने मी जेव्हा मला म्हणायला लागतो की मी शरीर आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, माझा संसार आहे, हे मोठं पाप आहे म्हटलं सगळं. दिस इज द ग्रेवेस्ट सिन. How do I forget that my true nature is that divinity?
सत्यसाहेबांना एकाने विचारलं, हा, काय विचारलं? You say I am God. Why that thought is not coming to me, or why I am not realized? त्यामुळे you have got what to say, unwanted desires. Therefore, he said they are in their you know काय म्हणतात organization. There is one concept as ceiling on desires. The lesser number of desires you got, lesser number of attachments you have, the more nearer will go to him. I want God. Remove the I, remove the want. God is there already. Remove the I, ego and egocentric desires. Remove the want. The desires, attachments, vasanas. Where Lord is there already. अजून कुठं किती ईश्वर आणणार आहे? ईश्वर आपल्यातच आहे, आपल्याला दिसत नाही आणि आपल्याला सगळं आहे ना दिसायला पाहिजे. हा आपला प्रॉब्लेम आहे. थिंक दॅट what realization is in a click of a moment, and don't think about it also. Ata I'm sitting on the seat of meditation. Now I'm going to realize. What is realization? I'm going to see a light. Light is not realization. I'm going to hear sound. That is not realization. The moment that divinity becomes one with you, that is the realization. And where that thin wall disappears, and that particular moment you and him becomes one. त्या भगवंताशिवाय काय राहतच नाही. सगळीकडे ईश्वर, सर्व काय म्हणतात त्याने, सर्व जगत ब्रह्ममय, सर्व खलुदम ब्रह्म. एव्हरीवेअर इट्स ब्रह्म डिव्हिनिटी, कृष्णा एव्हरीवेअर. कृष्णाशिवाय काहीच नाहीच आहे. मग कोणीतरी व्यक्ती आला तरी कोण आले? एक आंधळ्या बाई होत्या, महात्मा होत्या. तर एकाला कुमकुमी, त्यांना दिसत, शी वॉज 94, 95, शी कुड नॉट सी, शी हॅड गॉन ओल्ड. आणि देफोर एक शिष्य असतं ना, मूर्ख माणसं सगळे, ताई कोण आले ओळखा बरं, ताई ओळखा कोण आले? तर माझा कृष्ण तुझ्या रूपाने आलाय. मी नाव विसरले, भाऊ नाव काय? बाकी मग अजून काय पाहिजे? जिथे येतं तिथे कृष्ण, जो जेथे बघतो तिथे काय बघतो, ते ईश्वराचा रूप बघतोय ना. म्हणून नामदेव त्या कुत्र्याच्या मागे पळत गेले वाटी घेऊन तुपाची. अरे म्हणजे कोरडी भाकरी घसायला लागेल की तूप घेऊन देतो म्हणतो. प्राणी मात्रांवर सगळीकडे जर ईश्वरत्व बघितलं तर किती सुंदर होईल आयुष्य. साईबाबांच्या पोथीत दिलंय, विंचू, सर्प, बाकी काय सगळे हे त्यांना वंदावे दुरून, त्यांच्यामध्ये पण देवच आहे. त्यांना मारायला हे दिलं नाही, कारण मग त्यांच्यातला ईश्वर आहे तो त्यांच्याकडनं करून घेतोय. त्यांना स्वतःच काय अस्तित्व आहे? आता बघितलं ना, मध्ये एक बिबट्या आला, तर आला घरात, सगळ्यांना बघितलं, असं घासून गेला, निघून गेला. काही लोकांना काही केलं नाही त्याने. He didn't do anything to anybody. He just came, he stayed in the house, he had a stall, the people are looking at him, in the family members, and just walked away, went away. And they didn't hit him, they also left him. आपण त्याच्या वाटेला गेलं, ते आपल्या वाटेला येतं. निसर्गाचा एक नियम आहे बघा. आपण हिंदी में बोलते ना, हम उंगली करते उसके लिए तकलीफ होता है सब जगह. जिधर जाते उधर उंगली करने का. जो ऑफिस में रहेंगे अपना काम करने का छोड़ दो ना, नहीं जाने का, पॉलिटिक्स में जाने का, ये इसका क्या कर रहा है, उसका क्या कर रहा है, वी आर बोथ ईगर और व्हाट इंटरेस्टेड इन दैट. इन आवर लाइफ इज सो सिंपल एंड प्योर, बट हम उंगली करते हैं जिंदगी में. कैसे? नो आई गॉट 1 BHK, आई वांट 3 BHK. किया ना, सत्यानाश हो गया. योर मेंटल पीस इज जस्ट वॅनिश. आणि आपण आता गंमत कशी आहे की माझ्या सगळं आपण आता सगळा प्रयत्न करतोय कशासाठी? मी साधनाच करतो, मी जप करतो, मी पूजा करतो, मी सत्संग करतो, सगळं करतो, स्टडी ग्रुप करतोय, सगळं करतो का? की येणेकरून मला आनंद मिळावा. ओके नाही, आय शुड बी हॅपी फॉर आय एम डुईंग. बट नाव यू आर, व्हॉट डज दॅट मीन? दॅट नाव यू आर नॉट हॅपी. And what guarantees that after that you will be happy? आत्ताचा क्षण माझ्या हातात आहे, तो सत्कारणी लावा बस.
पुढचं कोणी बघितलंय रे? हु हॅज सीन? कोणी बघितलं? काय होईल कोणाला माहित नाही. कोण दिवस येईल कसा कोण जाणवतो. मग एक दिवस हत्तीपरी मिरवशी त्या काय म्हणतात राजापरी. एक दिवस मीठ भाकरी दारी मागवतो. एक दिन हत्ती पे बैठ के घूमता है और दुसऱ्या दिन इतनी गरीब येते की त्याला लोकांच्या घरी मीठ आणि भाकरी खायला भीक मागायला. कोण माहिती कसा दिवस होता आपल्याला काय माहिती. आजचा दिवस माझ्याकडे आहे ना, माझ्याकडनं 100% फक्त काय आहे माहिती का, एकच आहे. आपण सगळे छान करतो, सगळं करतो, मला कबूल आय डोंट डिनाय. तुम्ही जे काय करता ना त्याच्या 100% घाला. काय जे काय करत असो, बरं भले 10 मिनिटं जप करा, पण तो 100% जप म्हणजे जपच व्हायला पाहिजे. स्तोत्र म्हणा, भजन करा, पण आपलं पुढचं चाललंय. भजन सुरू झालं की हे आरती तयार कर, आरती आरती आरती. आता भजन तुझं काय चाललंय? भजन म्हणतोय ना, तो भजन म्हणतात दुसरं काय तर चालू आहे. ते आपलं फोकसच नसतो रे. सगळीकडे तसंच आहे. लोकलमध्ये बसते किती वाजले? 10:40, 9:40, किती वाजता पोहोचणार चालू होतो. ज्या वेळेला पोहोचत त्यावेळेला पोहोचणारच आहे ना. मन शांत करा म्हणून जपाचं त्याने एक हे दिलंय. आणि दुसरं काय सांगितलंय की तुम्हाला वेळ असेल ना तर जस्ट ऑब्झर्व ब्रिदिंग, माइंड विल बिकम ऑटोमॅटिकली क्वाइट. काही न करायचं. आय बॉल्स शुड नॉट मूव्ह अँड द टंग शुड नॉट मूव्ह. Within a speck of moment, your mind becomes quiet and clear. So, बघा ना, दिस प्रॅक्टिकल. ब्रिदिंग चालू असेल बरं का, ब्रिदिंग नका थांबवू. है ना. मेरे को जो दिख रहे रवि और राजा और वो दिख रहे उतने उनका ही बोल सकता रहा. अश्विनी जी सो गए सामने, लेकिन दोनों को तो दिख रहे कि एटलीस्ट देयर बॉडी इज स्टिल. है ना. मन झालं की नाही शांत एका सेकंदात? काय केलं तुम्ही? भयंकर पराक्रम केला का? कुठल्या महात्म्याने तुमच्या डोक्यावर हात ठेवला? आपल्या हातातच सगळं. उगीच दारादार फिरत असतो कि अभी मेरे को एक गुरुजी मिलेंगे, महात्मा मिलेंगे, वो मैं इधर जाऊंगा, उसके बाद मन शांत होईल. अरे आता तुमच्या हातात हा क्षण आता शांत होते. कशाला कुठे जायचं? काशीला नको जायला आणि काबाला नको जायला आणि मक्का नको आणि मदिना नको आणि अयोध्या नको आणि मथुरा नको. काही गरज नाही कुठे जायची. घरी बसल्या बसल्या इतकं मन शांत होतं, तिथून काय करणार आहे? वो पॉवरच आहे. पॉवर ऑफ एनर्जी. काहीतरी म्हणायचं आपलं, पण इथे काय मग? तुमच्याकडे घरातलं तरी इलेक्ट्रिसिटी आहे ना, बस. हमको दिया लगाने से मतलब है. तुम्हाला मोठा एक काय यज्ञकुंड होम सगळं येतात, त्याच्यात ते काडी घेऊन दिवा लावला तर दिवा लागतो. एका काडेपेटीने काडीने पेटवल्याने दिवा लागला तर दिवा लागतो. दिवा लावण्याचे मतलब आहे ना. मला सांगा, एक मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही सांगा. खूप बडबड केली. काय सांगा. गजानन महाराज आहे ना, माहिती आहे ना गजानन महाराज? ते कुठे गेले होते सांगा बरं? कुठल्या कुठल्या देशी त्यांनी तीर्थयात्रा केली? साईबाबा त्यांनी कुठे कुठे तीर्थयात्रा केली सांगा बरं? सांगा. तुकाराम महाराज त्यांनी कुठे कुठे केली? पंढरपूर एवढं. ज्ञानेश्वर महाराजांनी कुठे कुठे केली? एकनाथ महाराजांनी कुठे केली? They all went inside, not outside. एक्झॅक्टली. काही गरजच नाही ना जायचं कुठे. ते जिथे राहिले तेच तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झालं. माणिक प्रभू उमानाबाद तिथेच राहिले, ते कुठे गेलेच नाही. आणि किती सुंदर रचना केली. आय जस्ट लिस्निंग टू माणिक प्लूज अभंग. काय डिवाइन आहे माहिती. काय शेअर विथ इन द प्रूफ. व्हेरी नाईस, ब्युटिफुल. कुठे गेले ते? आपण सगळे मुंबईत फिरत बसतो कि आपलं वाटतं इकडे नाही ना ना. आर्ट ऑफ लिविंग कौन सा था? आर्ट ऑफ लिविंग क्यों आ रहा है? जन्मजान ध्यान दो, वो ज्यादा पावरफुल है. सदगुरु ना ऐसा 32 days not to eat and climb mountain and do what? 7 mountains you have to climb. 32 days fast. You know that is procedure, na? Or you don't know it? 32 or 45 days they fast. They are only on lime water, liquid diet,
and then 3 hours of chakra, what is it, Kriya meditation every day. And then after that, doing that, they go on a pilgrimage to those 7 hills. They have to go, they climb and go there. And then they reach the highest, the peak. और बाद में what happens? They come back. उधर रहते नहीं. तर क्या हुआ? काय माहिती का आपल्याला सवय झाली काहीतरी केल्यानंतर काहीतरी मिळतंय आणि मी तुम्हाला सांगतो काहीच करू नका तुम्हाला सगळं मिळतंय. हे ऐसा इतना ऐसा खाने की आदत ही नहीं ना. ऐसा ही खाने चाहिए. ऐसा खाएंगे तो खाना खाए. ऐसा खाए थोडी खाना खाते. मी काहीतरी करायला पाहिजे. काही करू नका. तुम्हाला काही करायची आवश्यकताच नाहीये. आपलं मनाचं फक्त मळ घालून टाका की मी शरीर आहे, मी बुद्धी आहे, मी मन आहे, माझ्याकडे सगळे हे काढून टाका आणि शांत बसा. सगळं होतंय. इकडे जा तिकडे जा किती धावणार आहे आयुष्यात आणि तरी काय तर राहणारच. संत अरे मी काशीला गेलो आणि कन्याकुमारी राहिलो. मी मक्काला गेलो आणि मदीना राहिले. अभी तक मैं पंढरपूर नहीं गया है. ठीक है ना. श्रीकडे जायलाच पाहिजे नियम नाही रे बाबा. 12 ज्योतिर्लिंग करणार, अष्टविनायक करणार, 4 धाम करणार, मानस सरोवर करणार, अमरनाथ करणार. ऐसे देखे मैंने, आई मेट द पीपल. आमचं 4 धाम झाले, अष्टविनायक झाले, हे झालं ते झालं, सगळं झालं. मग नाही आता गिरनारला जायचं प्लॅन आहे. टुरिस्ट सेंटर वगैरे पिलग्रिम सेंटर, यू आर नॉट ॲट इज रे. तुम्हाला मनशांती मिळाली का? तुम्हाला असं एकाच ठिकाणी जायचं आणि परत नाही यायचं. बस इथे गेलो ना, बस आता झालं माझं. किती करता येत आयुष्यात, आता कुठे जायची आवश्यकता नाही. असं म्हणतं यू डोंट बी बिकम काय म्हणतात त्याला, लाईक अ स्टोन मॅन. इफ यू वॉन्ट टू यू गो व्हिजिट प्लेसेस, गुड. मला हे बघायचं तर काश्मीर बघून आलो, बघायचं होतं निसर्ग बघायचा, जा सगळीकडे, नो इश्यूज. मला अंदमान बघायचं, अंदमान सावरकरांचं बघून या. बट देन डोंट कोरिलेट विथ युअर साधना. आता आम्ही कन्याकुमारी गेलो, इकडे गेलो, तिकडे रामेश्वरला गेलो आणि मग तिकडनं रमण महर्षींच्या तिथे गेलो. काय जागा आहे रमण महर्षींची. तिकडनं अरविंद आश्रमात गेलो. सगळीकडे जाऊन या ना, काय हरकत नाही, काय बघायला काय हरकत नाही. पण त्याची आणि आपल्या आध्यात्मिक बैठकीचा काही संबंध नाही. आपल्या घरी बसून पण शांत होता येतं. काहीतरी केल्याने आपल्याला आनंद मिळतो का काही न करता आनंद मिळतोय बघा. किंवा करण्यातच आनंद आहे हे पण बघा. यू आर डिसाइड. बेसिकली वी आर परस्युइंग ब्लिस. हाऊ यू गेट इट इज अकॉर्डिंग टू ईच वन ऑफ आवर वासना. It's like scoring the brownie points, right? Like, oh, I went here and here, like Instagram, you share that. Yeah. We are just consoling our mind. Now I have gone to all these places. Now, this is no Ayodhya रह गए. अयोध्या को भी जाएंगे, हो गया. क्या कुछ होता नहीं रे. जोपर्यंत तुम्ही ठाईचे बैसोनी करा, एक चित्त करत नाही तोपर्यंत काही होत नाही. लिफ्ट योरसेल्फ, बाय योरसेल्फ, फॉर योरसेल्फ. नेक्स्ट चैप्टर आ जाएंगे. नेक्स्ट चैप्टर नहीं, 6 चैप्टर में आएंगे. उद्धरेदात महात्मानंद. No one will come to help you there. The scriptures will only, you have to read this, you have to assimilate it, think, Shravan, Manan, Nidhyasana. माझं मलाच करायचंय. आणि मला वाटतं काय माहिती का, मी आता लिहून याचा सगळं लक्षात ठेवतो आणि नंतर जेव्हा म्हातारा होईल तेव्हा नाही होत रे. खरंच नाही होत. माझ्याकडे असे ढिगाणी कॅसेट्स पडलेत प्रवचनांच्या तसे ऑडिओ कॅसेट. आम्ही अजून लास्ट 5 years नॉट टू टच देम. वी ऑन लिस्निंग. असं सुटकेस मध्ये पडलेत. कोणाकोणचे गुरुदेवांचं व्हॉट इज दॅट, सम उपनिषद इज देअर, कठोपनिषद आहे. कॅसेट, फुल कॅसेट, 16 चॅप्टर आहे. देन बाबा महाराज सातारकरांचे कीर्तन आहेत. कोणाकोणाचं काय काय आहे. अमृतानंद महाराजचं प्रवचन आहे. काय दॅट टाइम वी बॉट इट अँड नाऊ वी आर नॉट इवन लिस्निंग टू इट. काही मग ऐकत नाही काय, तसंच पडलंय. अजून काय, what you all feel? Now coming to a group again, we come to the point again, that equanimity in all such mental challenges is the factor that ensures true success in life.
What does that mean, Raju? As you mentioned, equanimity will only come when your mind, intellect, and your physical Body. body is integrated at one point. And when you start looking at as a witness, आणि कसं आहे माहिती का, तेव्हा ज्या परिस्थिती येते ना आपल्याकडे, आता सपोज राजूला आपल्या रवीला बरं नाही, बरं सपोज नाही, आज बरं नाहीच आहे, तर जेव्हा तो म्हणेल की मला प्रसाद देवाने काहीतरी माझ्या चांगलं होण्यासाठी मला विश्रांती देण्यासाठी माझ्यासाठी केलंय, इज अ क्लिन्सिंग प्रोसेस किंवा ईश्वराचे प्रसाद आहे, मला त्रास नाही होणार. पण तेच म्हटलं मला हे कशाला डोक्याला ताप आहे, मी काय पाप केलं, माझं काय झालं, यू स्टार्ट डिसेक्टिंग ऑल युअर पास्ट. ज्यावेळेस when you start asking why, that time all the problems start. Why to me? संत म्हणतात why not to you? जे आहे ना ते छान आहे, मस्त आहे, म्हणून आपण पुढे आलो की मस्त छान आहे, एव्हरीथिंग इज फाईन, मस्त आहे, सगळं छान, उत्तम आहे. आमची अनुमान असेल ना, if someone asks you how are you, you say I am on the top of the world. Say it at least. I gave you an example last time. Na? One lady came to him and she said, told him that I am not feeling well, my knee is paining. He said, shut up. She got scared. She said, I must sit here and say, I am well, nothing has happened to me. I am well, nothing has happened to me. I am well and nothing has happened to me. And after 5 minutes, she said, Swamiji, I am feeling so nice. I am feeling so fresh and nice. कुछ हुआ नहीं, ऐसे लग रहा ही नहीं. खाली 5 मिनट बोलने से ऐसा हुआ. Superficially, do it, you know. It's all in the mind. So how the mind is, yeah. कुछ नहीं होता है. हमारे योगा में बोलते हैं ना, I am healthy, I am fine, I am healthy. क्या? I am good and I am healthy. I am happy. I am happy. I am healthy. I am happy. I am healthy. Yeah. I am happy. Saurabh both. Saurabh Botra. So you do that, and he said it's artificial smile. He करके हंसो. Automatically all your things get relaxed. करो ना. केल्याने होत आहे, आधी केल्याची पाहिजे. है ना. हे चैताली हो. गौरवला बाहेर घेऊन पाठव, संपले एनर्जी. और क्या इसमें? एनीवन? It says here the equanimity comes only when whatever we are doing, like it shouldn't be attached with ego, or it shouldn't create ego, or isn't it? It should create ego तो रहता है ना निष्कला. It should not create vasanas. But ego से ही तो होता है ना वासना फिर. हाँ, ego तो I है. What is ego? Me and mine is ego. हो ना? What else is ego? नहीं, but equanimity जो होता है, like we are either we expect something to happen, or if that is successful, or No. You are mistaking that. What is equanimity? What is equanimity, Raju? किती आनंद झाला तरी बॅलन्स राहणार, किती दुःख झालं तर त्याच्यामध्ये तुमचं स्टेट ऑफ माइंड थोडक्यात इक्विपॉइस, समत्व, बॅलन्स ना. म्हणजे even if it's happiness or आनंद झाला म्हणून हुरवून जायचं नाही आणि दुःख झालं म्हणून त्याच्यात वाहून जायचं नाही. थोडक्यात त्या परिस्थितीशी तुम्ही एकरूप व्हायचं नाही. We get carried away. We should not evaluate. Evaluate, you get carried away. Carried away. By things. I get happy now. पूरा दुनिया को पेड़े देंगे, और फेल होंगे तो जाके सुसाइड करने को अटेम्प्ट करेंगे. ऐसा नहीं चाहिए. हाइपर बोलते हैं ना, जैसे हाइपर इम्पल्सिव बोलते हैं उसको.
झटके येतात ना वेडे, कधी कोणाला वेड्याचे झटके येतात, आपल्याला आनंदाचे झटके येतात, दुःखाचे झटके येतात, रागाचे झटके येतात, क्रोधाचे येतात, द्वेषाचे येतात, एकदम झटका येत आहे. And that because that particular आणि ही सिच्युएशन situation, कोण बोललं? मी हा बोल. ही सिच्युएशन ही ज्ञानाने येते. म्हणजे बरोबर ना. आनंद झाला की या आनंदानंतर दुःख पण येणार आहे, हे आपल्याला माहिती असतं. या दुःखानंतर नाही, पण आनंद असं पण असं येणार आहे. कशाला करायचं ग? असं असा विचार नका करू. मग काय होईल माहितीये का, त्या आनंदाचा आनंद पण घेता येणार नाही असं नाही, आणि त्या दुःखाचं दुःख पण मिळणार नाही. आता म्हणजे काय होणार आहे, की आता आनंद झाला ना, आता मला दुःख येणार, कधी वाट बघू आता कुठे दुःख येते, असं वाट असं नको. बघणं नाही की म्हणजे ही काही परिस्थिती माझी कायम नसणार आहे, त्यामुळे याच्या This too shall pass. This too shall pass away. That's it's म्हणजे sitting at the back of the mind. ठीक आहे. सतर्क राहायचं ना, म्हणजे as long as you're aware that whatever happiness if you get, you're नाही aware or नाही, you're life that it's बेसिकली ना, not डोंट बिकम लाईक अ स्टॅच्यू इन लाईफ. डल असं नको काय अनिरस. Enjoy. If you got a son, if a son is born, or daughter is born to you, a child is born to you, express your happiness, be happy. Enjoy. अरे वा मला मुलगा आला, आनंद झाला खूप. असं आता काय 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 असतात ना लोक, ठीक आहे आता काय झाला मुलगा, आता आली जबाबदारी, आता त्याचं ऍडमिशन आलं, आता काय करायचं, त्याला वॅक्सिनेशन आलं, आता पैसे जाणार परत, म्हणजे ते आनंद नाहीच आहे. कशातच आनंद, सारखं रडक्याची भूमिका, रडायची भूमिका. जिथे आनंद तिथे आनंद व्यक्त करून आनंद घ्या ना त्याचा. हा, as she said, at the back of the mind, keep that this all should pass away, this also should pass away. Both will be there. But in both But this, is that called fear then? I will see to that my mind is at a equipoise. Chaitali, No. why run? But that's iska matlab, is that kind of a fear that, oh, even this will pass That's what away. I'm trying to tell. That's what I'm trying to Okay. tell you. Don't have that fear and sense in this mind. And therefore, the need of devotion comes here. When I have surrendered myself entirely at the feet of the Lord, it is His duty to see that I go get along well. Is it that That's for why any situation, sorry, So yeah. is it that for any situation you may feel happy or you may feel sorrowful, but you need not be publicly expressing it to everybody? लॅपटॉप 1 सेकंड रमाकांत, लॅपटॉपची वाट बघ. 3% राहिलं. काय म्हणालास तू? हा 4. No, I just expressed the opinion. Is it that if for any situation you may feel happy or you may feel sorrowful, but you need not publicly express it and let the full world know? असं पण नाहीये. That is also there. It's okay, but then how will you express it? There is one example given in some book I read. There is Osho. That one man found, a bundle of 50,000 rupees on an island, and one man found 5 rupees on a footpath. But that island, it was an isolated island. Isolated. One sec. Give me one moment. I'm just putting the wire. That island was an isolated island. And this man found 5 rupees. He showed it to all his friends. He was more happy. And the guy who got 50,000 rupees, he had no one to show. तो उसको आनंद नहीं मिला. एक किसको 50,000 दिखा वो किसको? सोने के 50,000 रुपये सोन्याचं बिस्किट मिळालं, नाणं मिळालं काय तरी म्हणून. तुम्हाला 50,000 रुपये मिळाले, तिथे काय करणार? सोन्याचं काय ते हिरा मिळाला. दाखवण्यास कोण नाही, काय करणार आहे? तर हॅपीनेस इज मोर इन शेअरिंग. आणि मला आनंद आहे की दुसरं दाखवायला आनंद होतो ना. बघ मग आपण पेढे काय वाटतं मुलाला डिस्टिंक्शन मध्ये आलं की आनंद आपण आपल्याला सगळ्यांबरोबर. अँड सिमिलर इज द केस दॅट आपल्याला जेव्हा कोणीतरी आनंदाने काय ते दिलं तर तेवढ्याच आनंदाने आपण रेसिप्रोकेट करायला पाहिजे. आपण मला जळतो आहे याच्या मुलाला 93% मिळाले आणि माझ्या मुलाला 81% मिळाले. काय बघा मुद्दाहून आलाय आम्हाला दाखवत खिचवायला 93% मिळाले म्हणून दाखवायला. हा ना, असं आहे. दुसऱ्यांना दाखवणे करू नका. आपण आनंद म्हणून करता येईल, त्याला काय नाही.
It's all a state of your mind, na, basically. If I have no grudges against anybody, I don't have any enmity against anybody, I don't have any ill feeling against anybody. ठीक है ना? But if on the contrary, if you go to unnecessarily show that and make that other person unhappy, मुद्दाम दाखल दाखवतोय बघ. तुझ्याकडे माझ्याकडे 3 BHK आणि तुझ्याकडे 1 BHK आहे बघ, मला 3 BHK मिळालं. तुझ्याकडे काय आहे? असं नको. ओके. सर म्हणजे असं धरून नाही ठेवायचं कुठलीही गोष्ट. आनंद आला त्या मोमेंटला साजरा करायचा आणि मग ते विसरून जायचं आणि पुढे वाढायचं. बस. दुःख आलं Again तर it comes दुःख back. करायचं, रडून घ्यायचं आणि मग पुढे वाढायचं. Leave the present moment. हा. Again, yeah, it comes back to the same point which in the beginning he said, that be in the moment. Like, लाभा लाभो जया जयो. समकृत्य लाभा लाभो जया जयो. लाभा लाभो सुख दुःख everything become equal points in both. है ना? त्याला दुःख भोगून घ्या ना, काय फरक पडतोय? सुख आलं सुख भोगून घ्या. अरे बापरे, सुख आलं आता दुःख येणार, काय दुःख येणार काय माहिती आता आपल्याला. असं नका रे करू. ज्याला इकडे इतका परम कृपाळू ईश्वर मनाचा मावा देण्याचा द्यायू कृपाळू स्नेहाळू जगी लोक काय म्हणतात, जगत लोक पाळू. तर राम बसलाय समोर. कशाला कोण हा जगीदास पाळू. मला आठवत नाही काय त्या गोष्टी, पण ठीक आहे ना. तो बसला इथे आणि आपण त्याचे आहोत. मग त्याची जबाबदारी कोणाची काळजी घ्यायची त्याची आहे. आपण जबाबदारी आपल्या डोक्यावर घेतली की त्रास होतो. लिव्ह एव्हरीथिंग टू हिम. यू सी युअर लाईफ बिकम लाईक अ हेवन. ट्राय इट आउट. जेव्हा आजपासून माझं सगळं आयुष्य मी तुला पूर्ण समर्पित केलं, तुला तुझं काय पाहिजे हो करू. कोई वंदो कोई निंदो कोई कैसे कहो रे, राम साथी प्रीत पांदे होय तैसे होय रे. काय व्हायचं ते होऊ दे, चल. मला तुला दुःखात ठेवायचं का ठेव दुःखात, माझ्या वाटते तुला ठेव दुःखात, चालेल मला. सुखात ठेवायचं सुखात ठेव. पण मला माहिती आहे की सुख दुःख आणि काय परिस्थिती निर्माण करण्यासाठी माझ्या चांगल्यासाठीच केलेलं आहे. कारण अजूनपर्यंत तू कोणाचं वाईट केलंच नाही, तर माझं कशाला वाईट करशील. कोणी त्या रावणाने त्याच्या सीतेला बायकोला पळवलं, त्या रावणाचा पण त्यांनी तिथे उद्धार केला. हो ना. सगळ्यांना ज्या राक्षसांनी त्या त्रास दिला सगळ्यांना मुक्ती दिली. आणि त्या राक्षाच्या नावाने म्हणजे तो रूप प्रसिद्ध झाला. असं ज्या राक्षाचं वध केलं त्या राक्षाच्या नावाने प्रसिद्ध झाले, असंही झालं. हो, दशमुख मर्दन. दशमुख मर्दन राम. म्हणजे दुसरे अवतार जे झाले, मी सगळ्यांच सांगते असं. हो, जसं मल्हारी मार्तंड असं. हो बरोबर. मल्ल दैत्य होते, त्यांचा संहार केला होता. महिषासुर मर्दिनी. हो, मग तिचं पण नाव येते ना. त्यावेळी या राक्षसाचं पण नाव येते. सगळ्यांचा उद्धार केला, कोणाचं नाही केलं. विचार कर ना, ज्या व्यक्तीने किंवा ज्या तत्वाने ईश्वराने कोणाचं कधी वाईट केलंच नाही, तर माझं काय करेल बरं सांग. मी कोणाला टिकवजी राव. उलट माझं केलं तर मी एकामेव देते असेल या पूर्ण संसारात की ईश्वराने माझं वाईट केलं. करू शकणार. तर त्याचं स्वरूपच प्रेम स्वरूप म्हटलं. डेफिनेशन ऑफ गॉड इज एम्बॉडीमेंट ऑफ लव्ह. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ गॉड? जनरेटर, ऑर्डिनेटर अँड डिस्ट्रॉयर. हो ना. But the real definition of God is embodiment of love. When he is himself embodiment of love. एखादी आई आपल्या मुलाचं कसं वाईट करेल बरं, सांगा बरं. हा, हे तुम्हाला समजेल. Just think that you bring your mother in front of you and she is going to see that you will land in trouble. असं होईल का? होईल का असं? आता कलियुगात काय होतं, एक्सेप्शन मला नका सांगू. आता काल कोणीतरी एका मुलाने आईला मारलं, आईने मुलाला मारलं, ते नका सांगू फालतू. पण इन जनरल आय एम सेइंग 99.9% that mother's mamta vatsalya, that affection is so much towards a child, she can never think of his ill. काय वाईट घडायचा विचारच करू शकत नाही. मग त्या आईच्या
ममतेच्या आईच्या प्रेमाच्या कोटीपटीने प्रेम त्या ईश्वराचं आहे. तो कसं आपलं आईत चिंतन सांगा बरं. जरी एखाद्या वेळेला आपल्याला आईने मारलं किंवा आपल्याला ओरडली, ते आपल्या चांगल्यासाठीच असतं ना. ज्या ज्या मुलांनी आईचे फटके खाल्ले नाही तो जगात सुधारलाच नाही. 2-4 फटके लहानपणी मारले तेव्हाच ते मूल पुढे चांगलं झालं. शिक्षा केली आईने, 2 दिवस खायला दिलं नाही. अरे मी एकदा काय केलं, चोरी केली म्हणून माझ्या आईने मला 2 दिवस खायला दिलं नाही. पण त्या दिवसापासून मी कधी काय केलं नाही. आतापर्यंत पण गव्हर्नमेंट ऑफिस मधून बाहेर पडलो ऍब्सोल्युटली ॲज अ नॉन करप्ट ऑफिसर. पण ते 2 दिवस त्रास झाले की नाही, पण त्या 2 दिवसात तुमचं आयुष्य घडलं ना. म्हणजे आईच्या ह्याच्यात ममता असते, लव्ह इज देअर. तसंच ईश्वराच्याकडे कोटी आईंचं माताचं प्रेम आहे. तो आपलं कशाला हित करेल, कशाच वाईट करेल, काय होतं ना त्याच्या कृपेने होतंय. आणि या जीवाच्या उद्धारासाठीच आहे, चांगलं होण्यासाठीच. हा विचार करा. अजून काय? सर एक जस्ट इन्सिडेंट सांगतो. आता आपण इक्विलिटी बद्दल बोलत होता. हा. We had been to Pondicherry for official work, so there were 2 colleagues. हा. When we go to the hotel, they give rooms. गिव्ह रूम्स. Rooms, they allocate rooms, which is already booked हा. by the company, but they allocate rooms. You have this floor, this is for you. So in that case, those 2 colleagues, one person is a little very क्या बोलते हैं, cranky type of person. He says, no, I want this kind of room, deluxe room and this and that. Okay. So he forced that receptionist and he took that kind of room that he wanted, big one and all those things. The other person, the receptionist told, say only one is remaining, but this is a small one. This is what we have on this floor. He said, okay, no problem, and he went there. And when he went there, he was on the above 7th floor, and this person who was there, he was at the 2nd floor, and his facing was towards the other building. So when he opened his window, he could see the other window. But that person who said okay, he was on the 7th floor, and when he opened the window, he could see the ocean. And in the evening, when this person came to know, अरे तेरा opening वहाँ पे ocean side में, this person become again. So people who are cranky or who is not equanimous is never equanimous. आणि जे ऍक्सेप्ट केले ना, कधी कधी यू जस्ट लुक बॅक ऑन युअर लाईफ अँड ऍक्सेप्ट थिंग्स ॲज दे आर ना, यू सी दॅट इन द लॉंग रन दे आर बेनिफिशियल टू अस. कधी बघा, जे काय होतं छान चांगल्यासाठीच होतं. आणि आता आपण विचार केला की आपलं आयुष्य तसं नसतं तर किती वाईट आलं. यू थिंक समटाइम्स इट गिव्स मी शेडर्स. अरे बापरे, असं नसतं तर आपलं जर तसं नसतं आपण काय केलं असतं, वेअर वुड हॅव बीन, है ना. Example, I will say and close the group today. Example, I had got admission in MBA for Symbiosis, and because of some reason, with there's a long history for that. One of the professor failed me in the oral exam, 20 marks. Rest all 36 papers I have cleared in BSc. Okay, because of that, I could not go to MBA, and at that time MBA was 40,000 rupees fees था, लेकिन placement 4 लाख रुपए का मिलने का. तो at that time in 1980s, 87, 4 lakh was you could buy a 3 BHK flat in 4 lakh that time. But then if I had got admission, then I would have not come to law. Mission नहीं जाता था. I would have got money, but this spiritual wealth which I got, I have not been able to get that. So त्यावेळेला वाईट वाटलं असेल, because that person might be would have acted like Kaikai that time. But in long run, this proved that was for my benefit only. ना. काय झालं ते, then things turned out that my mother didn't want to waste my years, so I took provisional admission for law. So that they said that if you clear October, we'll see that you are gone through this year. So all things happened, but then going back and thinking that if only if I had got admission in Symbiosis and everything got cleared, I'd stood fourth in the university in the MBA entrance. But then things happen. ठीक है ना. It is how I look up to the things that
that things materialize. चैतन्य माझा साऊंड मला ऐकू येते हो. चलो वो साइन है क्या गुरु बंद करो अभी काम को लगाओ घर का साफ करने का. राजू टेक द प्लेस. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. We stand one family, bound to each other with love and respect. We serve as an army, courageous and disciplined, ever ready to fight against all low tendencies and false values within and without us. We live honestly, noble life of sacrifice and service, producing more than what we consume and giving more than what we take. We seek the Lord's grace in the path of virtue, courage and wisdom. May Thy grace and blessings through us to the world around us. We believe that the service of the country is the service of the Lord of Lords, and devotion to the people is a devotion to the Supreme Self. We know our responsibilities. Give us the ability and courage to fulfill them. Om Tat Sat. Hari Om. Ravi, get Hari well. Om.